मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा सोमवार आज गोड झाल्याचं पाहायला मिळते। आताच तुम्ही बातमी देखील पाहिली आहे। 3600 कोटी रुपये 15वा आणि 16वा हप्ता सोडण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। सकाळपासून महिलांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज मोबाईलवरती पाहू लागला आहे। आता महिलांची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं आपण म्हणू शकतो, कारण दिवाळीच्या आधीच आज सोमवार 6 ऑक्टोबर रोजी पैसे बँकेच्या खात्यावरती येऊ लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आजपासून पुढील 3 दिवस लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित होईल। सर्वांनी लक्षात ठेवा, आज सोमवार, उद्या मंगळवार, परवा दिवशी बुधवार असं 3 दिवस पैशांचं वितरण होईल, असं आताच पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। लाडक्या बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागेल। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आता का प्रतीक्षा करावी लागली, नेमका हप्ता लेट येण्याचं कारण काय त्यांनी आता सांगितलंय। तुम्हाला माहितीच आहे, अचानक आठवडाभर त्या ठिकाणी मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व शेती पिकांचं नुकसान झालं होतं। राज्यभर मोठं संकट पावसाचं आलं होतं आणि त्यामुळे सर्व कृषी अधिकारी, महिला व बालविकास खात्याचे अधिकारी सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी कामाला लागले होते आणि त्याच कारणाने महिलांना पैसे सोडण्यासाठी उशीर झाला। माफ करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आणि आज सोमवार 6 ऑक्टोबर रोजी डीबीटीचं बटन त्या ठिकाणी सकाळीच दाबलेलं आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता करून टाकलंय। सकाळी 7 वाजता त्यांनी डीबीटीचं बटन दाबलंय। महिलांना बँकेच्या खात्यावरती खटाखट डबल मेसेज येऊ लागलाय। डबल मेसेज आल्याचा मोबाईलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। महिलांनी तशा प्रकारे आम्हाला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती फोटो सुद्धा पाठवले आहेत की आमच्या लाडक्या भावाने आम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर असं 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ आम्हाला पाठवलाय। मग आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होऊ लागले याची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितल्या हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अखेर आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळते। एकनाथ शिंदे साहेबांनी आज, उद्या, परवा असं 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा अशी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होत आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींचा सोमवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळते। लाडक्या बहिणींनो, आज तुमचा सोन्याचा दिवस उघडला। कित्येक दिवसापासून लाडक्या बहिणी सप्टेंबरच्या 1500ची आणि ऑक्टोबरच्या 1500ची महिना झालं वाट बघत होत्या। यावरती आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की इथून पुढे तुम्हाला अजिबात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघण्याची गरज नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला इथून पुढे लाभ देण्यात येईल। तुम्हाला अजिबात वाट बघण्याची इथून पुढे गरज नाही असं दिलासा देणारी बातमी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। सरकारच्या माध्यमातून दिवाळीची गिफ्ट देखील काही महिलांना आज वाटप करण्यात येणार आहे, परंतु काही ठराविक महिलांनाच हे आता दिवाळीचं गिफ्ट आज येणार आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसामुळे नुकसान झालंय त्यांना हे दिवाळीचं गिफ्ट देखील आज वाटप करण्यात येणार आहे। तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये आज लाभ भेटणार आहे, परंतु दिवाळीचं विशेष गिफ्ट काही ठराविक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वाटप करण्यात येणार आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि दिवाळीचा बोनस नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना वाटप करण्यात येणार आहे। दिवाळीचा विशेष बोनस 4500 रुपये असणार आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये असणार आहे। हे आपण या ठिकाणी कोणाकोणाला कोणत्या प्रकारचा लाभ भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींचा या ठिकाणी सोमवार गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे त्यांना सर्वात आधी पैशांचं वितरण करण्याची मान्यता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली आहे। त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, ते म्हणजे आता पोस्ट ऑफिस ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे आणि या बँकेमध्ये महिलांचं सर्वात जास्त खाते आहेत। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा पोस्टात पैसे सोडण्याचे आदेश डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना या 12 जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। आज सोमवार आहे, 6 ऑक्टोबर आहे आणि सोमवार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। काही बहिणींना सकाळी सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकदम डबल मेसेज आल्याचा पाहायला मिळालंय। पहिल्या 5 मिनिटात सप्टेंबरचा मेसेज आला, त्यानंतर ऑक्टोबरच्या 1500 रुपयांचा दुसऱ्या 5 मिनिटांनी मेसेज आला, असं खटाखट 2 मेसेज लाडक्या बहिणींना आले आहे। जसं तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा हप्ता प्रत्येक
लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येतो तशाच प्रकारे लाडक्या बहिणींना आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचा एकत्रित लाभ या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता त्यानंतरच्या पुढच्या 3 बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी जमा होतील असं सांगितलंय। स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला SBI आपण म्हणतो, तसेच आता बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 60% महिलांनी खातं खोललंय आणि त्यामुळे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे तुम्हाला सुद्धा या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज सोमवार या ठिकाणी गोड झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे बघा, 12 जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। या 12 जिल्ह्यांची एक वेगळीच त्या ठिकाणी यादी आता बँकांना देऊन टाकल्या आणि त्यांना सांगितलंय आज काय पण होऊ दे, कसल्याही परिस्थितीत या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता करण्याचं सांगितलं आहे। अखेर लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण महिलांना दिवाळीचा बाजार करायचा आहे आणि एक तर त्यांच्याजवळ पैसे नाहीत, त्याचं कारण म्हणजे पाऊस भरपूर मागच्या आठवड्यामध्ये पडला आहे, महिलांना कुठेही जास्त काम नाही आहे आणि पैसे पण नाहीत। या सर्वांचाच विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी आजपासून पैशांचं वितरण त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्या। तुम्ही हे पैशांचा आता दिवाळीचा बाजार सुद्धा आज करू शकता। आता मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज होणार आहे? आज सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे, परवा दिवशी बुधवार आहे, 3 दिवस पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग तुम्हाला आज सोमवारी पैसे येणार का उद्या मंगळवारी पैसे येणार का बुधवारी पैसे येणार? कारण सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचं वितरण मंगळवारी करण्यात येणार आहे आणि बुधवारी 12 जिल्ह्यांचं वितरण करण्यात येणार आहे असा आदेश त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेत। कारण हे पैसे DBTच्या माध्यमातून येत असल्याने, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेत येत असल्याने बँकांचा एक नियम असतो की DBTनं पैसे सोडल्यानंतर फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त एका दिवसाला पैसे जात असतात। त्यामुळे एका दिवसाला फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जात असतात आणि 12 जिल्ह्यांची जर लोकसंख्या जर पाहिली लाडक्या बहिणींची तर 36 लाखांच्या आसपास आहे। त्यामुळे एका जिल्ह्यामध्ये म्हणजे आता 12 जिल्ह्यामध्ये फक्त आता त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवशीच पैसे येणार आहेत, पुढल्या दिवशी 12 जिल्ह्यामध्ये, असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। आता बघा या ठिकाणी सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होत आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो, त्यानंतर मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सांगतो आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सांगतो। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करून मोकळे व्हा, कारण आपल्याला लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यापासून दिवाळीचं गिफ्ट देखील द्यायचं आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी कोणती आल्या? आज सोमवार आहे, 6 ऑक्टोबर आहे, लाडक्या बहिणींचा कोणाकोणाचा गोड झालाय या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, याची यादी सुद्धा आता बँकांना देऊन टाकल्या। या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये बँकेमध्ये डबल मेसेज येणार आहे, तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्याची निवड आज सोमवारसाठी निवडण्यात आल्या, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी गोड बातमी आहे। तुम्ही जर आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुमच्या खात्यावरती आज टोटल 3000 रुपयांचा लाभ भेटणार आहे। या जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 1,96,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। या सर्व 1,96,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल आज त्या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी खूप मोठा आता चान्स आहे। डबल मेसेज म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची दिवाळी आता या ठिकाणी गोड झालं असं म्हणावं लागेल। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी आज निवडण्यात आलाय, तो म्हणजे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 1,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी पात्र ठरल्याच्या पाहायला मिळते। लाडक्या बहिणींनो, तुमचा जर जिल्हा अमरावती जिल्हा असेल आणि तुम्ही जर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 14 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर तुम्हाला 15वा आणि 16 हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळण्यास आता सुरुवात झाली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, दिवाळीचं 4500 रुपयांचं गिफ्ट नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे।
परंतु फक्त दिवाळीचं नाही, फक्त आणि फक्त सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे आता 1500 अधिक 1500 3000 रुपये या जिल्ह्यामध्ये मिळत आहे। त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात केल्या। 2 जिल्हे सांगितले, अकोला आणि अमरावती। आता पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा, कारण ही जी यादी आहे तर ती बँकांना आत्ताच देऊन टाकल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना सांगितले, आता हे जे जिल्हे सांगितलेत तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेत, तर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। आता 2 जिल्हे सांगितलेत, अजून पुढचे 2 जिल्हे कोणते आहेत पहा। आता बघा या ठिकाणी पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत, ते म्हणजे आता बघा तिसरा जिल्हा सगळ्यात महत्त्वाचा आता अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज सोमवार गोड झाल्याचं पाहायला मिळते। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज सोमवारी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही। ई-KYC तुम्हाला करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला सोशल मीडियावर भीती घालून ठेवल्या, ई-KYC केलं तरच 1500 रुपये आणि त्या ठिकाणी नाही मिळणार अशा प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी पसरवून टाकलेत। परंतु यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्हाला ई-KYC आता करायची नाही। ई-KYC कधी करायचे तर तुम्हाला ई-KYC करायचे आहे तर तो नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी त्या ठिकाणी गरजेचे आहे। आता ई-KYC करण्याची अजिबात गरज नाही, त्यामुळे ई-KYC नाही जरी केले असेल तरी सुद्धा आज सोमवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले। आतापर्यंत 3 जिल्ह्यांची यादी आपण सांगितली आहे। त्यानंतर 4था जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय बघा, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे। तुम्हाला आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती वितरित होऊ लागलाय। जर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता येणार आहेत, कारण आत्ताच त्या ठिकाणी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांनी दाबले आणि डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे जमा होतात। हे कशावरून सांगतोय, कारण ऑगस्ट आणि त्या ठिकाणी मागचा जुलैचा हप्ता अशाच प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं होतं आणि डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता होत असतं। टोटल आपण आतापर्यंत 4 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितल्या। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तुम्ही आता इथून पुढे 5 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आज सोमवारी पैसे मिळणार आहेत आणि सोमवारच्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवसामध्ये पुढच्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे। तसेच दिवाळीचं 4500 रुपयांचं जे गिफ्ट आहे तर ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या, ती कोणती आहे ते सुद्धा सांगणार आहे। आता त्यानंतर पुढचा 4 नंबर झाला, 5वा नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय पहा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 5 नंबरचा जिल्हा निवडण्यात आलाय, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी त्यांचं बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावर टोटल 14 हप्त्यांचे वितरण घेतलं आहे, त्यांनी आता आज वाट पाहायचे पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे। आता कोल्हापूर जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 1,50,000च्या आसपास आहे। पहिला 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी होत्या, परंतु यामध्ये 50,000 लाडक्या बहिणी वगळल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी काय केले, सरकारी सेवेमध्ये असताना सुद्धा लाभ घेतलाय, तसेच अनेक लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असून सुद्धा त्यांनी लाभ घेतला असल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान आता स्पष्ट झालंय। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना वगळून फक्त या ठिकाणी 1,50,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्त्याचे 1500 रुपये आणि 16वा हप्त्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडलाय पहा। आता बघा या ठिकाणी 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सोमवारसाठी निवडण्यात आलाय, तो म्हणजे आता गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी आहे, जवळपास आता 80,000 इतकीच लाडक्या बहिणींची संख्या आहे, कारण या जिल्ह्यामधील अनेक लाडक्या बहिणींनी अर्जच भरला नाही
आणि अर्ज नाही भरला तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत। त्यामुळे आता तुम्ही अर्ज भरण्यासाठी पुढील तारीख सुद्धा देण्यात आल्या। कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना आता जर तुम्ही अर्ज भरला नसेल, तुमच्या घरातील एखादी महिला जर अर्ज भरायचा राहिली असेल किंवा लाभ बंद झाला असेल तर त्यांना पुढील कोणत्या तारखेला हा लाभ त्या ठिकाणी घेण्यासाठी अर्ज भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार या ठिकाणी 3 दिवस पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला जे जिल्हे सांगायलोय तर ते 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सोमवारसाठी निवडण्यात आल्या। सोमवारसाठी अजून कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 14वा हप्ता त्या ठिकाणी बघा 14वा हप्ता तुम्हाला मिळालाय, परंतु 15वा आणि 16वा हप्ता तर 1500 अधिक 1500 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येत आहेत याचीच यादी तुम्हाला सांगत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे, 2,80,000च्या आसपास लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि तुमचं खातं पोस्टा स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत जर असेल तर तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सोमवारी पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले। लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। आता आज सोमवार आहे, 6 ऑक्टोबर आहे, दिवाळीच्या आधीच तुमची दिवाळी या ठिकाणी गोड करल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवले, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत, दिवाळीचा बाजार कसा करावा अशा प्रकारच्या तक्रारी आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डबल गिफ्ट म्हणजे डबल हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलाय। परंतु 4500 रुपयांचं दिवाळी गिफ्ट कोणत्या जिल्ह्यांना विशेष अनुदान देणार आहे आता त्या जिल्ह्यांची एक वेगळी लिस्ट तुम्हाला सांगणार आहे। परंतु आता पुढचा जिल्हा सोमवारी 6 ऑक्टोबरसाठी कोणता निवडलाय बघा। या ठिकाणी पुढचा सोमवारसाठी जिल्हा निवडण्यात आलाय जालना आणि ठाणे। आता जालना आणि ठाणे या जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखांच्या वरती आहे। या सर्व आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही ई-केवायसी जरी केली नसेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय। ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबलं जातं त्यावेळी 10 ते 15 मिनिटांच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावरती आल्याचा मोबाईलवरती मेसेज येत असतो। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबलंय आणि महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी सकाळपासूनच होऊ लागले। महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितले आहेत की आम्हाला 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आले, अशा प्रकारे महिलांनी फोन करून सुद्धा सांगितले। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले हीच यादी आपण या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे धुळे आणि नंदुरबार। धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज सोमवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी भरपूर खुश झाल्याचं पाहायला मिळते। डबल मेसेज महिलांना येऊ लागलाय, म्हणजे 1500 रुपये सप्टेंबरचे आणि 1500 रुपये ऑक्टोबरचे आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती आता या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। तर ते जिल्हे म्हणजे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले। त्यानंतरचे आता पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा। तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे। त्यामुळे सोमवारसाठी कोणते जिल्हे आहेत, आज जर तुमचा जिल्हा नसेल तर मंगळवारसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता सोमवारी 6 ऑक्टोबरसाठी अजून तुमचा जिल्हा आला नसेल तर नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये हा आता हप्ता कोणता येणार आहे, आज सोमवारसाठी मिळणार आहे का तुम्हाला मंगळवारसाठी पैसे मिळणार आहेत बघा। आता सोमवार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळते। पुढचे जिल्हे सांगण्यात आले तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। नांदेड आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15 आणि 16 हप्ता टोटल 3000 रुपयांचा लाभ आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती या जिल्ह्यातील महिलांना देखील होऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। आता या लाडक्या बहिणी भरपूर खुश झालेत। तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आत्ताच नाही आहे, नोव्हेंबरचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज सोमवारसाठी पुढचे जिल्हे निवडण्यात आलेत नाशिक आणि पालघर या जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला आज सोमवारी पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे नांदेड आणि नाशिक आणि पालघर या 2 जिल्ह्यातील तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल
तर तुम्हाला मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे। आता तुम्हाला सांगत आहे मंगळवारसाठी कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। कोणते 12 जिल्हे आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता आता मंगळवारी येणार आहे। त्यामुळे मंगळवारसाठीची पण लिस्ट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायची आहे। लाडक्या बहिणींनो, आता मंगळवारसाठी जिल्हे निवडण्यात आले ते म्हणजे पुणे आणि बीड। पुणे आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आपलं आधार कार्ड बँकेला लिंक केले त्यांच्या खात्यावरती आज टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर मंगळवारसाठी बुलढाणा आणि भंडारा या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर यवतमाळ आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना मंगळवारसाठी तुमचा जिल्हा निवडण्यात आलाय, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर रायगड, लातूर, वर्धा या 2-3 जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींना मंगळवारसाठी पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे 2-3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी आपलं आधार कार्ड बँकेला जोडणं गरजेचं आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।